त्याला ना मनातल्या सुप्त इच्छा आहे ना त्याला वाट मोकळी करून द्यायची असते आणि प्रत्येकाला वाटतं की माझी ही अमुक अमुक इच्छा ही पूर्ण व्हावी. आणि खूपदा असं होतं की आपल्या त्या इच्छा नेमक्या पूर्ण होत नाही. पण मला एक गोष्ट सांगा मंडळी, खरंच आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात का? मला वाटत नाही. कारण सगळ्या इच्छा पूर्ण होण्यामागे कुठेतरी काहीतरी असंही घडतं की आपण त्रासामध्ये जातो आणि आपल्याला चांगल्या वाईटाचा हा फरक कळत नाही. मग या सगळ्या गोष्टींसाठी आहे ना, जेव्हा आपली इच्छा आपण जाग्या करतो किंवा आपली इच्छा खरी व्हावी असं वाटत असेल ना, तर प्रत्येक इच्छेमागे ना अगदी विचार करावा की खरंच माझी ही इच्छा पूर्ण व्हावी का? की या इच्छेने नंतर मला त्रास होणार आहे. ह्याचा विचार अगदी सुज्ञ नागरिकांनी तर नक्कीच करावा. मंडळी, मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. आज मुद्दामून मी माझ्या बॅकयार्डमध्ये बसलेली आहे कारण घरामध्ये पाहुणे आहेत आणि तुमच्यापर्यंत जो टॉपिक आणायचा आहे तो पण खूप सुंदर असा टॉपिक आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि धन्यवाद मंडळी, मला माझ्या खूप लाडके व्ह्यूअर्स खूप छान छान कमेंट्स पण देत आहेत, चांगले व्ह्यूज पण येत आहेत, मला सबस्क्रायबर्स पण छान छान येत आहेत. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे अगदी इतके माझे लाड करण्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, एक सुंदर असा टॉपिक याचा, तुम्हाला जर तुमच्या खरंच इच्छा पूर्ण करायच्या आहेत ना, तर त्राटक ऐकून माहीत असेल सगळ्यांना, त्राटक करणे सोपं नाही आहे, निश्चित नाही आहे. पण त्राटक करणे अवघडही नाही आहे, हेही लक्षात ठेवा. कारण इम्पॉसिबलमध्ये आय ॲम पॉसिबल हे असतंच कायम. त्यामुळे त्राटक कितीही अवघड असलं तरीही ते इम्पॉसिबल नाही आहे, ते पॉसिबल आहे. त्यामुळे त्राटक हा जो विषय आहे हा खूप असा वेगळ्या वाटेने नेणारा विषय आहे. आणि खास करून मी तो विषय तुमच्याकडे घेऊन आलेली आहे की सर्वसामान्य माणसाने आपल्या जीवनामध्ये जो काही आपला रोजचा दिनक्रम असतो त्याच्यामध्ये 5 मिनटं 10 मिनटं जर त्राटक केलं तर त्यांना त्याची फळं कशी मिळू शकतात किंवा त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या या त्राटकामुळे कशा पूर्ण होऊ शकतात. तर त्राटक करणं, कसा वेळ काढावा, कधी करावं, कुठे करावं, हे जे प्रश्न आहेत त्याची सगळ्याची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत. पण त्राटक हे का करावं? त्राटक यासाठी करावं की मनोमनी कुठेतरी आपल्या खूप अशी वादळं निर्माण झालेली असतात मनांमध्ये, विचारांचे, गोंधळांची, अतिशय बऱ्याच गोष्टींची खळबळ माजलेली असते. मग ह्या खळबळीमधनं आपल्याला नेमकी आपली स्वप्न वेचायची असतात. मग ही स्वप्न वेचण्यासाठी आणि ती खरी करण्यासाठी त्राटक अगदी गरजेचं असतं. कारण जेव्हा आपल्या मनांवर, आपल्या विचारांवर, आपल्या इच्छांवर जेव्हा कुठेतरी कंट्रोल येतो ना, थोडा तरी, पूर्ण येत नाही मंडळी, पण थोडा तरी कंट्रोल आला ना की समजून जायचं की माझ्या इच्छा पूर्ण होणार आहे. आणि जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप वाईट घडायला लागतं ना, तेव्हा समजायचं की आपले प्रॉब्लेम आता संपणार आहेत. कारण लगोलग आपल्या आयुष्यामध्ये एक 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 चॅलेंजेस येत राहत आहेत आणि घडत राहत आहेत. तर त्राटकाचं पण तसंच आहे. त्राटक करायची मनोमन इच्छा ज्यांना आहे किंवा त्राटकाविषयी ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आजचा हा विषय खूप सुंदर होणार आहे. तर त्राटक करण्यासाठी मुळात दोन जे मेन त्राटकाचे जे काही हे आहेत म्हणजे थिअरीज आहेत ह्या मी शेवटी सांगणारच आहे. पण मुळात त्राटक म्हणजे काय? तर त्राटक म्हणजे आपल्या मनाशी आपण बांधलेली एक गाठ. त्राटक म्हणजे कुठेतरी मनावर संयम आणण्यासाठी तयार केलेला एक रस्ता. त्राटक म्हणजे तुमची स्मरणशक्ती दांडगी करण्यासाठी एक सोपा उपाय. त्राटकाने तुम्हाला खूप काही मिळू शकतं. तुमची मनाची अगाध शक्ती, तुमचं मन शांत होऊ शकतं, विचारांची गर्दी थांबू शकते. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्राटक म्हणजे समतोल राखता येईल तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये. प्रत्येक गोष्टीचा समतोल राखण्याचा, जे काही शांततेने विचार करण्याचा जे काही एक प्रकार असतो तो त्राटकाने तुम्हाला हळूहळू समजायला लागेल. आता बऱ्याचशा बायका असतात किंवा बरेचसे पुरुष असतात ज्यांना राग खूप लवकर येतो. मग राग येतो त्यावेळेस आपली जुनी पिढी सांगायची, पहा, राग आल्यावर ना उलटे आकडे मोजा. ते काय सांगायचे? कारण कुठेतरी तुम्ही त्या उलटे आकडे मोजण्यामध्ये ना समरस होऊन जायचं. आणि जेव्हा तुम्ही समरस व्हायचा ना त्या क्षणाला तुमचं मन लगेच शांत व्हायचं. का व्हायचं बरं? कारण कुठेतरी जाणते अजाणतेपणे तुम्ही स्वतःमध्ये एकरूप होऊन जाता ते उलटे आकडे म्हणताना.
जसं तुम्ही 10, 9, 8, 7 असं करताना आपण कुठेतरी त्या आकड्यांवर कॉन्सन्ट्रेट करतो. कॉन्सन्ट्रेट करणं म्हणजेच त्राटक. आलं लक्षात मंडळी? फक्त इथे असं आहे की आपल्याला आपल्यासमोर एखाद्या वस्तूवर त्राटक करायचं आहे. तर त्राटकाचे खूप असे अनेक थिअरीज आहेत, बरेच प्रॅक्टिकल पण आहेत जे बरेच जणांनी केलेले आहेत, त्यांचे अनुभवी आहेत. त्यामुळे मंडळी अल भागवतांच्या पुस्तकामध्ये त्यांनी खूप सुंदररित्या त्राटकाची सगळी माहिती दिलेली आहे. त्यांनी ते पुस्तक वाचलं नसेल तर प्लीज त्यांनी ते वाचा, कारण मी त्यांची सगळी पुस्तकं चाळून काढलेली आहेत. कारण अध्यात्माची गोडी असल्यामुळे मी अगदी नेगेटिव्हपासून पॉझिटिव्ह सगळी पुस्तकं वाचलेली आहेत, त्याचे अनुभव घेतलेले आहेत. ते जितके माझे क्लायंट्स आहेत, फॉलोअर्स आहेत, त्या लोकांनाही मी यातले उपाय दिलेले आहेत आणि प्रत्येकाला त्याचे सुंदर असे अनुभव आलेले आहेत. तर सर्वात प्रथम त्राटक कशावर करावं, तर सुरुवातीला एक जागा ठरवा. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ना प्रत्येकाला निवांतपणा मिळत नाही की कुठे जागा शोधायची. घरामध्ये पण माणसं असल्यामुळे, आपली घरची फॅमिलीचे मेंबर असल्यामुळे अजाणतेपणी कधी त्यांची ये-जा वगैरे चालू असते, त्यामुळे कुठेतरी आपली त्राटक व्यवस्थित होऊ शकत नाही. मग एखादी अशी जागा निवडा किंवा सगळे रात्री झोपल्यानंतर एखादा असा कॉर्नर निवडा हां, आणि त्या कॉर्नरवर आहे ना पूर्णपणे समोर एक दिवा लावा. तो दिवा लावा आणि अशा पद्धतीने तो दिवा लावा की बरोबर आपल्या नजरेच्या तो समोर असेल, अशा पद्धतीने तो दिवा लावा. बरं, हा दिवा लावून झाल्यानंतर तिथे मांडी घालून एका आसनावर बसा. एक पाण्याचा ग्लास पुढ्यामध्ये ठेवा. इथे कुठलाही संकल्प नाही आहे, काहीही नाही आहे. फक्त आपल्या गुरुचं स्मरण करा, कुलदेवीचं स्मरण करा आणि त्या भगवंतांना सांगा की हे मी आजपासनं त्राट चालू करत आहे. तर माझ्या त्राटकाला सुरुवातीला माझं मन एकाग्र होण्यासाठी मला तुमचे कृपाशीर्वाद असू दे. आणि आपण त्या लावलेल्या दिव्याच्या वातीकडे पाहत राहायचं. हळूहळू काय होईल ना, पापण्या लवतील, डोक्यातले विचार येतील, सगळं होईल. पण त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त आपला जो कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे आपली एकाग्रता आहे, ही त्या त्राटकाकडेच, म्हणजे त्या दिव्याच्या वातीकडेच गेली पाहिजे. बरं, तिथे गेल्यानंतर जेव्हा ती जी वात असते ना, ती कुठेतरी तिची जी आकृती आहे ना, ती कुठेतरी आपल्या डोळ्यांच्या मध्ये तयार व्हायला लागते. आपल्या या मस्तिष्कमध्ये ती आकृती तयार होते आणि ती तिथे तयार झाल्यावर अनेक रंग आपल्या त्या पटलावर फिरायला लागतात आणि त्या रंगांकडे मग आपण त्राटक करणं चालू करतो. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार, आपल्या घरामध्ये आपल्या गुरूंचा फोटो किंवा आपण ज्यांना पूजतो त्यांचा फोटो समोर ठेवावा. त्यांच्या चेहऱ्यावर अथवा त्यांच्या पायावर आपण त्राटक करावं. म्हणजे तिथं आपली नजर पूर्ण गेली पाहिजे. पूर्णपणे आपलं त्राटक, म्हणजे इथे झापड लावल्यासारखं ते त्राटक असतं. तर तुमची पापणी थोडा वेळ लवू दे. सुरुवातीला प्रत्येकाला हे होतं, पापणी लवेल, एकाग्रता होणार नाही, सगळ्या गोष्टी घडतील. पण हरकत नाही मंडळी, फक्त सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. कुठून तरी सुरू करणे. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. प्रॅक्टिस केली त्याची तर हळूहळू त्राटकमध्ये तुम्ही एकदम पारंगत व्हाल. तर हे सुरू करा. सुरुवातीला हे सुरू करा. हळूहळू 5 मिनटं, मग 7 मिनटं, मग 8 मिनटं, मग 10 मिनटं, जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटं करावं. त्याच्यावर त्राटक शक्यतो करू नये, कारण आपण साधक नाही आहोत किंवा साधकासारखं ते करणं शक्य पण होणार नाही. कारण त्यांचं एकच असतं की त्यांना फक्त कुठून ना कुठून प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्णपणे डुबणं, त्याच्यामध्ये पूर्णपणे घुसणं माहीत असतं. आपलं तसं नाही आहे. रोजच्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करत असतो आणि त्यामध्ये आपण त्राटक यासाठी करणार आहोत की कुठेतरी येऊन आपल्या मनाचा समतोल राखला गेला पाहिजे आणि त्यामुळे कुठून ना कुठून आपल्या मनामध्ये आपण जे काही विचार चांगले करतो, ज्या काही चांगल्या इच्छा धरतो त्या पूर्ण होतील आणि त्राटकांनी ह्या होतात. हे माझे अनुभव आहेत. अनेक जण माझे फॉलोअर्स, माझे क्लायंट्सचे अनुभव आहेत. तर मंडळी, जेव्हा दिवा आणि फोटो ह्या 2 गोष्टींवर मी त्राटक करणे सांगितले. पण त्राटक झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्राटक बंद करता तेव्हा तिथे नमस्कार करायचा. कारण त्या शक्तीमुळे, त्या ऊर्जेमुळे आपण कुठेतरी त्राटक करू शकलो, म्हणून त्या शक्तीला नमस्कार करायचा, थँक्यू म्हणायचं. नेहमी तुम्ही ग्रेटफुल राहा प्रत्येक गोष्टीसाठी. तिथे झाल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम काय करायचं, आणखीन पाणी जे पुढ्यात ठेवलेलं आहे ते प्यायचं, आसनाला नमस्कार करायचा आणि उठायचं. बसतानाही आसनाला नमस्कार करायचा. सातत्य ठेवा फक्त हे करण्यामध्ये. आता दुसरा जो पार्ट आहे त्राटकाचा तो असा आहे की वडाची एक मुळी काढून आणा. वडाची मुळी काढून आणल्यानंतर ती पाण्यामध्ये भिजवून ठेवा. मग ती नरम होते. ती नरम झाल्यानंतर एक ब्ल्यू कलरचा पेपर घ्या. ब्ल्यू कलरचा पेपर घेऊन त्याच्यावर जी मुळी काढली आहेत ना, ती अशी छोटी छोटी कापा आणि त्या मुळीचं एक स्वस्तिक बनवा. स्वस्तिक बनवल्यानंतर पूर्ण व्यवस्थित स्वस्तिक बनवा. त्या कागदावर
त्या ब्लू कलरच्या कागदावर त्या मुळीचं व्यवस्थित असं मधोमध जोडून चिकटवून जसं जमेल तसं ते स्वस्तिक बनवा. स्वस्तिक बनवल्यावर स्वस्तिकाच्या अगदी मधोमध कुंकू लावा आणि मोठं लावा, असं डार्क कुंकू लावा. कुंकू लावल्यानंतर जेव्हा त्राटकाला बसाल तो पेपर असा समोर अशा पद्धतीने चिकटवा की तुम्हाला फक्त त्या जी मुळी तुम्ही लावलेली आहे त्या मुळीवर तुम्हाला आज त्राटक करायचं आहे. बरं, ह्या मुळीवर त्राटक करण्याचं कारण हेच आहे की वडाची मुळी जेव्हा तुम्ही आणता तेव्हा वडाचे जितके गुणधर्म असतात ते हळूहळू तुमच्यामध्ये उतरतात आणि जेव्हा ते तुमच्यामध्ये उतरतात आपोआपच तुमच्यामध्ये अशी ऊर्जा निर्माण होते की ज्या ऊर्जेने तुम्हाला जे हवे आहे, तुम्हाला जे साधायचं आहे, तुम्हाला जे तुमच्या आयुष्यामध्ये घडवायचं आहे या गोष्टी तुम्ही घडवू शकता. पण त्यासाठी त्राटकाची ती परमोच्च सीमा जी आहे, परमोच्चची गती आहे ती गाठली पाहिजे. जेव्हा तुम्ही त्राटकामध्ये समरस होता, त्या मुळीवर त्राटक करता, जशी पद्धत मी सांगितली आहे नॉर्मली दिव्यावर आणि फोटोवर सांगितली आहे तीच पद्धत इथे वापरायची आहे. फक्त एकच आहे, तिथे फक्त ती मुळी आहे आणि तो ब्ल्यू पेपर आहे. हळूहळू त्या मुळीवर कॉन्सन्ट्रेट होऊन आहे ना तुमचं त्राटक वाढेल आणि जे मी सांगितलं की त्या वडाचे गुणधर्म तुमच्यामध्ये यायला लागते. तर हा झाला त्राटकाचा तिसरा प्रकार. चौथा प्रकार मंडळी असा आहे, नागकेसर मिळतं. नागकेसराची मुळी मिळाली तर अतिउत्तम. जर ती नाही मिळाली, नागकेसराची मुळी नाही मिळाली तर तुम्हाला मी दाखवू इच्छिते की अशा पद्धतीने नागकेसर मिळतं. असे गोल 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 असे दाणे मिळतात नागकेसराचे. ते पण असेच एका लाल कलरच्या पेपरवर असे व्यवस्थित चिकटवायचे स्वस्तीच्या आकारात किंवा ओमच्या आकारात. हे तुम्ही त्या पेपरवर चिकटवायचे. पेपर आधी तुम्ही त्या भिंतीला असा चिकटवून घ्या, लावून घ्या. त्याच्यावर मग एक 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 तुम्ही ते शेप तयार करा. त्याच्यावर तुम्ही एकदम समोर जसं बसून प्रॉपर त्याच्यावर लक्ष देऊन मनोभावे जर त्राटक केलं. नागकेशर ही फार चमत्कारी वनस्पती आहे. ती तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडवेल की तुमच्या ऊर्जेला, तुमची जी काही तुमच्या मनातली सुप्त इच्छा आहे त्याला असं बाहेर काढेल आणि तुमची ऊर्जा जी आहे ती त्या इच्छेच्या कामाला लावेल. म्हणजे काय, तर पूर्ण सृष्टी, पूर्ण डिवाईन, पूर्ण कॉस्मिक एनर्जी तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागेल. आणि त्यासाठी काय करायचं आहे, त्राटक. आणि त्राटक म्हणजे जसं मी सांगितलं मनाचा समतोल गाठण्यासाठी, मनाच्या विचारांची पातळी गाठण्यासाठी जे आपण त्राटक करणार आहोत त्या त्राटकामध्ये अतिशय महाअवतार बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे त्राटकामध्ये अमोघ शक्ती आहे. त्राटकामध्ये अगदी म्हणजे रूढी बरेच जण करत आलेले आहेत हे त्राटक. साधकांमध्ये त्राटक करण्याची एक योग्य पद्धत आहे आणि त्या पद्धतीने आज मी तुम्हाला ते त्राटक सांगितलेलं आहे. ह्या त्राटकावर जर तुम्ही मन लावून त्राटक केलं तर बऱ्याचशा अशा इच्छा आहेत. आयुष्यामध्ये इतके मला फोन आणि इतके मेसेजेस असतात. आज फेसबुकवर बोलते, फेसबुक असू दे, इन्स्टा असू दे, यूट्यूब असू दे, मला प्रचंड मेसेज असतात. पण मंडळी मी ब्लॅक मॅजिक करत नाही, पण चांगल्या मार्गाने तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचीच कायम माझी तळमळ असेल आणि त्या इच्छा तुम्ही पूर्ण करून घ्या. पण अशा पद्धतीने एक एक उपासना, एक एक जे काही तुम्हाला साध्य होईल त्या पद्धतीने मी सांगितलेले सगळे व्हिडिओ पाहून जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही करून तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्या. माझी इतकीच इच्छा आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करायला लागता ना मंडळी, त्या क्षणाला तुम्ही पाहाल की तुमच्या आयुष्यामध्ये किती चेंजेस आले, तुमचं आयुष्य किती छान सुंदररित्या हळूहळू चालू झालेलं आहे. आणि सर्वात प्रथम हे सगळं करताना आहे ना मनामध्ये सकारात्मक राहा. मग मी केल्यावर हे होईल की नाही, मग हे शक्य आहे का, मग हे कसं मी आता करणार, तर मग हे 10 जणांना मी सांगणार. मग ते मुळात सांगायचं नाही आपल्याला 10 जणांना. कारण काय आहे, 10 जण आपल्याला काही करायला मदत करायला येत नाहीत. आलं लक्षात. आपण काहीही साधना करतो किंवा आपण कुठलीही उपासना करतो ना, आपल्याला इतरांना सांगायची गरज नाही आहे. कारण इतरच असतात, त्यांना तेवढंच ठेवायचं. त्यांना आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये डोकवण्याची किंवा आपण काय करतो हे सगळं जाणून घेण्याची मुभा देऊ नका. त्राटक करून जर तुमचं आयुष्य बदलणार असेल तुम्हाला निश्चित आनंद होईल. त्राटक मी रोज करते, तुम्हीही करायला सुरू करा. तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही मिळेल ह्या त्राटकाने आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही समाधान मिळेल. त्यामुळे त्राटक ही अशी क्रिया आहे ना, अलौकिक आनंद देणारी क्रिया आहे, अलौकिक शक्ती देणारी क्रिया आहे. त्या ऊर्जेशी तुम्हाला सांधणारी ती ही क्रिया आहे. त्यामुळे त्राटक करणं चालू करा. ज्याला जमेल, ज्याला जसं जमेल त्यांनी तसं करा. त्राटक करायला विसरू नका. त्राटक जसं मी सांगितलं की तुमचं आयुष्य बदलवून टाकणारी ही एक अशी उपासना आहे ना की ते केल्यावरच तुम्ही समजू शकता. आणि नशीब
घडत नसतं, नशीब हे घडवावं लागतं, हे कायम लक्षात ठेवा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि माझी व्हिडिओ पाहत राहा.